अजीत पवार अब हमारे बीच नहीं रहे। ये खबर ने पूरे महाराष्ट्र को सदमे में डाल दिया है। आपको बता दें कि अजीत पवार साहब एक नेता नहीं बल्कि लाखों दिलों के आवाज थे। हम इस वक्त मौजूद है थाने के अजीत पवार गुट कार्यालय में, जहां भारी संख्या में कार्यकर्ता और समर्थक जमा हुए हैं। यहाँ पूरे कार्यकर्ता और समर्थक की आंखें नम है और सभी की जुबान से सिर्फ एक ही आवाज निकल रही है, अजीत दादा, अजीत दादा। अब हम लोगों के बीच जाएंगे और जानना चाहेंगे कि अजीत दादा उनके लिए क्या मायने रखते थे। सांगाल आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावर ही दुर्दैव घटना घडलेली आहे. आपल्या अजितदादा पवार आता आपल्यासोबत नाही आहेत. त्यावर तुम्ही काय सांगाल आणि त्यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? असं आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा यांच्या जाण्यानं महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र आणि आमचा राष्ट्रवादी पक्ष याच्यावर फार मोठा आघात आहे. आमच्या दृष्टीनं हा अतिशय आमच्या राष्ट्रवादीच्या आयुष्यातला काळा दिवस आहे. कारण दादांसारखं व्यक्तिमत्व हे महाराष्ट्राच्या प्रशासनावरती पकड असलेली, जनसामान्यांचा विचार करणारं आणि कार्यकर्त्यांवरती अलोट प्रेम करणारं, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असं हे नेतृत्व गेल्यामुळे आम्ही राष्ट्रवादीचा परिवार आणि परिवारातले सगळे पोरके झाल्यासारखे. आज खरं तर शब्द सुचत नाही. ज्या अकस्मातपणे ही दुर्दैवी घटना घडली. काल दादा होते मंत्रालयामध्ये, आमचे नेते परांजपे साहेब असतील, नजीबुल्ला साहेब, काल त्यांना भेटून आले आणि आज ही सकाळी घटना घडते यावर विश्वास ठेवणं सुद्धा कठीण आहे. दादा परखडपणे आणि तडकाफडकी निर्णय घेत असत. काम घेऊन गेल्यानंतर दादा काम होणार असेल तर तडकाफडकी फोन करून आपल्या PAनं सांगून ते काम करून देत असत. होण्यासारखं नसेल तर जेवढं अडचणीचं आहे बघू आपण असं म्हणून त्याची समजुती काढत असत. दादा बाहेर दिसायला अतिशय कडक होते, पण त्यांच्याबरोबर वावरताना कार्यकर्त्यावर असं म्हटलं तरी वावगं ठरणार. त्यांच्या जाण्यानं खऱ्या अर्थाने नेतृत्वाची जी उणीव आहे ती न भरून येणारी आहे. राष्ट्रवादीसाठी हा खूप मोठा आघात आहे. म्हणून राष्ट्रवादी परिवाराच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अजितदादांसह त्यांचे PA, दोन्ही PA आणि दोन्ही पायलट त्यांचंही दुर्दैव अशी त्यांची घटना झालेली आहे. तर त्यावर तुम्ही काय सांगाल? PA नव्हते, त्यांचा बॉडीगार्ड होता, तो बरीच त्यांचा जो अंगरक्षक होता, बरीच वर्ष त्यांच्याबरोबर होता, त्याचंही दुर्दैवी निधन झालं आहे. अर्थातच या सगळ्या ज्यांचं निधन झालं हे सगळ्यांचं निधन हे दुर्दैवीच आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा श्रद्धांजली. आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावरही शोकाकुळ पसरलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यासोबत अमित शहा आज त्यांच्या अंतिम संस्कारासाठी बारामतीमध्ये ते उपस्थित राहणार आहेत. तर काय वाटतं की हा जो प्रसंग आहे आपला महाराष्ट्र कशा पद्धतीने त्याला बघत आहे, आपल्या महाराष्ट्रावर कशा पद्धतीने परिणाम पडलेला आहे, राजकारणावर खूप मोठा धक्का बसलेला आहे. असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं की माझा एक अतिशय तडपतार असा जवळचा मित्र गेला. उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तेच सांगितलं की मी रात्री उशिरापर्यंत काम करतो, दादा पहाटे उठून कामाला लागतात आणि देवेंद्रजी दिवसभर असतात. आम्ही तिघंजण अशा प्रकारे सतत कामात, म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सतत कामात असल्यामुळे महाराष्ट्राला कशाची उणीव भासत नव्हती. आज दादांच्या जाण्यानं मुख्यमंत्री असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री असतील या दोघांनाही मोठा धक्का आहे की आपला एक सहकारी असा तडकाफडकी जातो. त्यामुळे निर्णयांमध्ये सहभाग, सूचना हा दादांचा स्थायीभाव होता, जे असेल ते परखडपणे सांगायचे. आणि अर्थमंत्री असल्यामुळे अर्थ खात्यावरती ताण येणार नाही याची काळजी घ्यायची. त्यामुळे अशा प्रकारचा नेता की ज्याची उंची खूप मोठी होती आणि म्हणून अशा प्रकारच्या उंचीचा नेता असल्यामुळेच देशाचे माननीय पंतप्रधान असतील नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री असतील अमितभाई शहा यांनासुद्धा अति दुःख झाल्याचं त्यांनी आपल्या बोलण्यातनं सांगितलं. आणि साहजिकच आहे की महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्का आहे. तर यातनं कसं सावरायचं हा आमच्यापुढे सुद्धा मोठा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रापुढे सुद्धा. आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावर ही दुःखद घटना जी घडलेली आहे त्यावर तुम्ही काय सांगाल आणि आपल्याला कशा पद्धतीने दुःख होत आहे? संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि विशेष करून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात
हा काळा दिवस आहे. झोपेत असतानाच ही बातमी समजली आणि आतोनात प्रचंड काहीतरी आघात झाल्यासारखं झालं. काय झालं, कसं झालं, मी ईश्वरच्या नेहमीच प्रार्थना करेन की या महाराष्ट्राला आणि आमच्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याला बळ द्यायची, ताकद द्यायची, कृपा करावी. पण दादांचं जे पाठबळ होतं, कार्यकर्ता म्हणून दादा जे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे उभे राहायचे, असा नेता परत होणं शक्य नाही आणि होणार नाही. ही तर नक्कीच गोष्ट आहे. दादा दादा होता, प्रचंड दादा. दादाचं राजकारण एक दादासारखं होतं. त्याने घेतलेलं प्रत्येक डिसिजन हे किंवा त्याच्या तोंडातनं निघालेले जे शब्द होते ते काया दगडावरची पांढरी रेष होती. असं आमच्या दादा हरपलेले आमच्यात राहिलेलं नाही आहे. दादांच्या कुटुंबियांना, आजच्या महाराष्ट्राला, उभय महाराष्ट्रातल्या दादांच्या कार्यकर्त्यांना व लोकांना स्थिर सावध आणि हिंमत द्यायची ताकद या ईश्वराने द्यावी. आणि महाराष्ट्राला, तर महाराष्ट्राचं आता काय म्हणजे दुर्दैवच आहे फक्त की एक असा एक दुर्दैवी एक प्रभावशाली नेता आम्ही दुर्दैवाने हरपला. हे आमचंच कमीपण आहे कुठेतरी, असे आमचे भाव आहे. जे सर्व पक्षाचे लोक आहेत, कोणी अधिकारी पदात वगैरे अशा सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. दादांचा जो निधन झालेला आहे त्यावर सर्वांचं एकच म्हणणं आहे की जो महाराज आपले अजितदादा पवार आहेत ते दमदार कार्यकर्ता म्हणून ओळखले जायचे. ते कुठल्याही कामाला कधी नाही न म्हणता ते त्या कामाला सामोरं जायचे. त्यावर तुम्ही काय सांगाल? मी काय सांगितलं, दादा स्पष्ट वक्ता माणूस होता. एखादं काम तुम्ही घेऊन गेल्यानंतर हो तो हो, नाही तिथे नाही. त्या कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असू दे, कुठच्याही स्तराचा असू दे, कुठच्याही जातीचा असू दे, कुठच्याही धर्माचा असू दे, दादाला सगळ्यात प्रिय होतं आपलं काम. आणि समोरचा जो माणूस त्याच्याकडे मदत मागायला येतो, जो कार्यकर्ता जातो, त्याचं काम करणं, ह्यालाच रूपरेषा आणि या गोष्टी पकडून चालणारा आमचा नेता होता. असा नेता आज आमच्यात राहिलेला नाही आहे. आम्ही सगळेच पोरके झाले.